अब खबरें विस्तार से। गोंदिया जिले की नगर पालिका विभिन्न कारणों से हमेशा सुर्खियों में रहती है। आज सुबह से ही नगर परिषद प्रमुख के साथ साथ युवा सेना के पदाधिकारी भी उनके कक्ष में मुख्याधिकारी से मिलने के लिए धरना दे रहे हैं और दोपहर तक मुख्याधिकारी कलेक्टर कार्यालय में चले गए। ऐसा देखा गया कि वह ठाकरे से मिलने नहीं जा रहे हैं, इसलिए शिवसेना के जिला प्रमुख उद्धव बालासाहब ठाकरे के कार्यकर्ताओं ने यह रुख अपनाया है कि जब तक वह नहीं मिलेंगे। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट ने विभिन्न मांगों को लेकर मुख्य नगर परिषद गोंदिया को बयान दिया था। गोंदिया शहरों में बड़ी मात्रा में कूड़े के ढेर, अवैध निर्माण, कारण अतिक्रमण, गोंदिया शहरों के कई हिस्सों में जलापूर्ति और बाढ़ की स्थिति। गोंदिया शहर में 1-2 मंजिला घर भी पूरी तरह से नष्ट हो गया, लेकिन आज तक मुख्य दंडाधिकारी द्वारा उन्हें कोई पत्र या सूचना नहीं दी गई, इसलिए कोई समाधान नहीं निकाला गया, जिससे निराश कर्मचारी सुबह से ही मुख्य दंडाधिकारी के कक्ष में धरना प्रदर्शन कर रहे हैं। पथकर्मियों ने यह रुख अख्तियार कर लिया कि जब तक मुख्य अधिकारी आकर इस बयान पर उचित रुख नहीं अपनाते तब तक वे नहीं हटेंगे। आमचे शिवसेना युवा सेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यासाठी इथं आलेला आहे की जनतेचे या गोंदिया शहरमध्ये भरपूर त्रास होऊन राहिला आणि नगर परिषद गोंदियाचे जे सीओ साहेब आहे आम्हाला वारंवार आम्ही इथं येत आहे ते कधी म्हणतात की आम्ही मुंबईला गेलो, कधी कुठं गेलो आणि वारंवार सांगितलं की मी कलेक्टर ऑफिसला आहो। नगर परिषद गोंदियाचे जे अधिकारी आहे त्याने नगर परिषदला बसलं पाहिजे ना। आणि गोंदिया नगर परिषदचे इतकं भ्रष्टाचार चालू आहे, कोटी कोटी रुपयाचे भ्रष्टाचार आहे, त्याचे पत्राचा कोणताही जवाब याने आता शिवसाहेबांनी दिला नाही। आणि जे आता अतिवृष्टी झाली आहे तर अतिवृष्टीमध्ये जे लोकांचे आमच्या गोंदिया शहराचे भरपूर परिवार आहे त्यांची बिल्डिंग पूर्ण फसवून जाऊन त्याचे मृत्यू झाले आहे, त्या बाबतसाठी आम्ही पत्र दिलं होतं। त्यांनी आज शिवसाहेबांनी त्याचे डिपार्टमेंटचे लोकांनी आत्तापर्यंत आम्हाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही। दुसऱ्यासाठी आम्ही आलो की सीओ साहेब तुम्ही भेटा तो सही, तो सीओ साहेब आम्हाला इथं भेटलेच नाही। तुम्ही स्वतः पाहिलं असणाऱ्या जमिनावर अनुग्रहित अकायदेशीर लोक इथं वसुली करत आहे आणि लोकांचे गरीब माणसांचे पैसे घेत आहे। परिषदेच्या सीओ साहेबांच्या जे केबिन आहे अधिकारीच्या त्या केबिनमध्ये प्रशासकीय अधिकारी त्या केबिनला आम्ही बसलो आहे। ज्यापर्यंत सीओ साहेब येत नाही आणि जे भ्रष्टाचार नगर परिषदेला होत आहे त्या भ्रष्टाचाराचे कोणताही जबाब देत नाही त्यापर्यंत आमच्या शिवसेना आणि युवा सेनाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कोणताही कार्यकर्ता जाणार नाही। मागील काही दिवसापासून आम्ही सीओ साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत आहोत, पण सीओ साहेब आउट ऑफ रीच आहेत, कुठं आहेत माहीत नाही। आमच्या शिवसेना उभाट्याच्याद्वारे आम्ही विविध मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत। नगर परिषदचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत, पण एकाही समस्यावर यांनी निराकरण केलेलं नाही आहे। आताच 2-3 दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की 70 ते 80 MB जे वर्क म्हणजे नगर परिषदमध्ये काम झालेले आहेत 70 ते 80 असे MB रेकॉर्ड गायब आहेत। तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली, तर म्हणजे सीओ साहेबांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे यासाठी। आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब, जिल्हा प्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी सीओ साहेबांकडे मागणी केली होती, नगर परिषदमध्ये खूप सारा घोटाळा चालत आहे, खूप सारे अवैध काम चालत आहे, या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत। सीओ साहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हलणार नाही। महान्यूज 7 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल विदर्भ का एकमात्र सबसे बड़ा 4 अत्याधुनिक EECP TS3 वसुमेडिटेक USFDA अप्रूव्ड मशीन्स युक्त हॉस्पिटल। 70% से 100% तक की ब्लॉकेज, हार्ट फेलियर और कमजोर हृदय का EECP TS3 मशीन्स द्वारा इलाज। डॉक्टर प्रदीप पाटिल के मार्गदर्शन में इलाज प्रक्रिया संभव। एड्रेस त्रिमूर्ति नगर, गजानन महाराज मंदिर के पीछे, नागपुर। वेबसाइट www.eecpssh.com। कॉन्टैक्ट नंबर 7083493268 और 8390381479।